बाबा हे प्रमाण पाठ नाही असं कोणत्याच गावातले भजने नाहीत. हे प्रमाण पाठ नाही असं कोणत्याच गावातले भजने, अख्ख्या भजण्याला हे प्रमाण पाठ आहे पण याचं ध्रुपदच पाठ नाही. मी मुद्दाम भजनेची चाचणी घेतो. हे प्रमाण तुम्ही सांगितलं तरी मुद्दाम त्यांच्याकडे म्हणा देतो की ध्रुपद म्हणतेच काही. आता ही अभंगाची सुरुवात आहे काही मधलंय हे माहित नाही, फक्त ऐकू चालू आहे. दिनरंजनाचे धंदा आणि गोविंदाचे पवाडे. मग हे मुद्दा मला सांगावं लागतंय. ऐका, सुरुवात ही तुकोबराच्या अभंगाची. दिनरजनीयाची धंदा आणि गोविंदाचे पवाडे याचं ध्रुपद आहे. संकल्पिला देह देवा आणि सकळ हे वाचे ठाई. उद्या दिवसभर पाठ करा म्हणजे पुन्हा कोणते कीर्तनकार बोलले नाही पाहिजे आपल्याला. विठला 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 संतांचा धंदा आहे सेवा करणे. आता तुकोबरायाने अनेक प्रकारची सेवा केली. कोणत्या कोणत्या प्रकारची सेवा केली मग अशी मी सेवेचे प्रकार सांगितले. म्हणणारा म्हणतो सेवा, चहा पाजणारा म्हणतो सेवा, जेव घालणारा म्हणतो सेवा, सतरंज ताडपात्या टाकणारा म्हणतो सेवा. सेवा आता ऐका, प्रमाण सांगतो सरळ सरळ तुम्हाला. तुका म्हणे करो देवा चिंतन हे तुझी सेवा. तुका म्हणे देवा दे चरणाची सेवा. तुका म्हणे देवा कर जोडीने ते सेवा. तुका म्हणे देवा करीन ते घ्यावी सेवा. तुका म्हणे देवा हेची माझी भोळी सेवा. तुका म्हणे देवा जुनात हे माझी सेवा. तुका म्हणे देवा त्याची केली पावे सेवा. तुका म्हणे देवा माने पैशी करो सेवा. करी तुझे काम माझी सेवा तुझे नाम. किंवा माझ्या वडिलाची मिराशिका देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. घेईन मी जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. आता माझा साहेब ते करावे देवा, करावे देवा तुझी घेईन सेवा. त्याचप्रमाणे या सप्ताहाची सांगता शुक्रवार दिनांक 5 तारीख डिसेंबर या दिवशी सकाळी 10 ते 12 काल्याचे कीर्तने या कार्यक्रमाची सांगता होईल. तसेच माझी अशी विनंती आहे की सर्वांना मी आवाहन करतो की या काल्याच्या प्रसाद सप्ताहाचे सांगतेकरता आपण सर्व गाव निवासी परिसरातील असले पंचक्रोशीत असणारे नागरिक यांनी या अति बहुसंख्येने प्रतिसाद द्यावा आणि आपण या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही विनंती करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय रामकृष्ण हरी. मी खंडाळा गावचा असलेला नागरिक हरिभक्तपरायण राजेंद्र महाराज दहिवाळ. गेली अनेक वर्षापासून या गावामध्ये मी रहिवासी आहे आणि बरेच दिवसापासून मी या गावात वास्तव्य करतो. मला अशी एक कल्पना सुचली की आपण या गावामध्ये अनेक मंदिरं आहे, संतांची मंदिरं आहे, भगवान शंकरांची मंदिरं आहे आणि या प्रत्येक मंदिरामध्ये आणि सर्वजण आपल्या आपल्या परीने कार्यक्रम करतात, पुण्यतिथी जयंती साजरी करतात. म्हणून एक मनाशी एक संकल्पना मागितली किंवा आपण सुद्धा दत्त महाराज मंदिरांचे या ठिकाणी दत्त जयंती साजरी करूया. आणि असा संकल्प आम्ही घेऊन मी आपल्या या खंडाळा गावचे सर्व सार्वजनिक सर्वजण असणारे नागरिक यांना बरोबर घेऊन आणि मी 2023 पासून या कार्याला सुरुवात केली आणि या कार्याला मला नागरिकांनी भरपूर असा प्रतिसाद दिला. या गावामध्ये या कार्यक्रमाला दत्त जयंती सोहळ्याला सार्वजनिक दत्त जयंती उत्सव असा आम्ही या कार्यक्रमाला नाव दिलेलं आहे. आणि अशा पद्धतीने अशा प्रकारे सर्व गावातील सर्व नागरिक गाव एकत्रित येऊन आणि हा कार्यक्रम हा दत्त जयंती सोहळा व्यवस्थितरित्या पार पाडतात आणि सर्व एकत्रित येऊन असे अतिउत्साहाने या ठिकाणी काम करतात. तसेच या कार्यक्रमामध्ये अत्यंतिक असे नामांकित
महाराज मंडळी, नाशिककर, हिंगोलीकर, शिवरकर, तसेच पुंतांबेकर आणि वैजापूरची महाराज मंडळी या ठिकाणी येऊन जाणार आहे किंवा अनेक महाराज मंडळी या ठिकाणी येऊन आपला कार्यक्रम या ठिकाणी कीर्तना या ठिकाणी करून गेलेले आहेत. तसेच आणखी उरलेले राहिलेले 4 दिवस बाकी आहे. या कार्यक्रमातही श्री संत मंडळीचे या ठिकाणी आगमन होऊन त्यांची ही कीर्तन सेवा या ठिकाणी चांगल्या रीतीने पार पडणार आहे. त्यानंतर या कार्यक्रमामध्ये सकाळी भगवान श्री दत्तात्रय गुरुचरित्राचं पारायण चालू आहे. या पारायणकर्त्यांना या ठिकाणी नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे. तसेच दुपारी जेवणाचीही व्यवस्था केलेली आहे. त्याचप्रमाणे संध्याकाळी 7 ते 9 या दरम्यान या ठिकाणी कीर्तनाचे कार्यक्रम उत्सव होतात आणि तदनंतर कीर्तन आटोपल्यावर या ठिकाणी परत जेवणाची व्यवस्था केलेली आहे. अशा या पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रमाची रूपरेषा या ठिकाणी आम्ही पार पाडत आहोत.